ज्या नाथांनी समतेचा आणि ममतेचा उद्घोष या भूमीमध्ये केला, ज्ञानोबांच्या समतेचा आणि ममतेचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत ज्या नाथमाऊलींनी पोहोचवला, आणि पैठण प्रतिष्ठान निवासी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य समर्थांच्या वचनानुसार दोन्ही यथासांग दोन्हीकडे या न्यायाने प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही रुळावरून चालणारी जी नाथांची गाडी होती ना, ती अत्यंत सुंदर होती. प्रपंचही तितकाच समृद्ध आणि परमार्थही तितकाच समृद्ध. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणले, आमचा प्रपंच आवडीचा असतो पण परमार्थ सवडीचा असतो. म्हणले झालं पाहिजे उलट, प्रपंच सवडीनी आणि परमार्थ आवडीनी केला पाहिजे. पण आम्ही ज्या वयामध्ये अगदीच आता बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, कानांनी ऐकू येत नाही, काहीच जमत नाही, त्यावेळी आम्ही परमार्थाकडे वळतो. ही मानवी जीवनाची किंबहुना मनुष्य देहाची शोकांतिका म्हणावी लागेल. देवे दिला देह भजना गोमटा, आयुष्य दिलंय ते भजन करण्याकरता, संतांनी सरळ सांगून दिलंय. आणि कितीही मला देवावर विश्वास नाही असं म्हणणारा नास्तिकातला नास्तिक जरी असला ना, तरी सुद्धा तो आस्तिकच असतो. हे माझं नाही, हे ज्ञानेश्वरीतलं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. माऊली म्हणते, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता हा भजनशीळ. प्रत्येक मनुष्य मात्र हा स्वभावता हा भजनशीळ आहे, स्वभावता हा भजनप्रिय आहे. जसं आम्हाला भोजन प्रिय आहे तसं मनुष्याला भजन प्रिय असलंच पाहिजे. पु ल देशपांडे म्हणायचे की मी नास्तिक आहे, नास्तिक होतो, पण तरी सुद्धा भगवंताच्या एखाद्या देवळाच्या समोरून जाताना माझे हात आपोआप जोडले जायचे. कट्टर नास्तिक असलेला मनुष्यच हा आस्तिक असतो खरा. त्यामुळे देव नाही असं म्हणणाऱ्यांचा एक ग्रुप आहे आज समाजामध्ये. आमचा देवावर विश्वास नाही, देव नाही. काहीतरी निर्गुणावर आम्ही त्या निर्गुण सत्तेवर जर विश्वास ठेवतो तर तेच निर्गुण परमतत्व सगुणामध्ये आलं, तुमच्या माझ्याकरता आलं, आणि म्हणून त्याला आम्ही मूर्तीमध्ये पाहिलं. सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या रूपामध्ये आम्ही दत्तात्रय प्रभूंना पाहतो. महाराजांच्या रूपामध्ये आम्ही परमतत्वाचं दर्शन घेतो, परब्रह्माचं दर्शन घेतो. सगुण रूपामध्ये संत अवतीर्ण झाले, देवच संत रूपाने अवतीर्ण झालेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत रूपाने अवतीर्ण झाले, निमित्त त्या प्रतिमा. त्यामुळे देव नाही असं म्हणणाऱ्यांचा एक जो गट आहे ना, त्यांना बाबा महाराज असं एके ठिकाणी म्हणायचे की देवाला माना किंवा मानू नका, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानलंय एवढं तरी माना. कारण ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल म्हणाले. लोक म्हणतील उचला आता. त्यामुळे त्या परमतत्वाशी जोडलं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि संतांना ते तत्व सापडलं, त्या तत्वाशी ते एकरूप झाले. अद्वैताचा खरा साक्षात्कारच नाथांना झाला. आणि नाथ महाराज म्हणतात, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. काय संध्या असेल नाथांची? त्रिकाळ संध्या सांगितली भागवत धर्म संप्रदायाने आम्हाला. पण नाथ महाराज म्हणतात, अद्वैत कसा अनुभवायला मिळालं? झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. संदेह घालवणारी संध्या मी केली आणि माझ्या हृदयामध्ये आत्माराम प्रगट झाला. ज्या आत्मारामाचं दर्शन समर्थांनी सुद्धा घेतलं. आणि एवढंच नाही, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी, असं सांगून गेले. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल, समर्थांचा दासबोध असेल, तुकोबरायांची गाथा असेल, हे सगळं ही त्या संतांची वाङ्मय मूर्तच आहे ना. त्यामुळे या सकल संतांनी तुमच्या माझ्या जीवनाचा अतिशय सुंदर असा एक धागा पकडला आणि आम्हाला जीवन जगण्याचं एक सुंदर दिग्दर्शन दिलं आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून, आपल्या शब्दांच्या माध्यमातून, वाङ्मयाच्या माध्यमातून. म्हणून ज्या संतांचा, ज्या नाथांचा अभंग आपण आता निरूपणाकरता घेतलाय ना, ते संतश्रेष्ठ एकनाथ महाराज पैठण निवासी. पण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी 200 वर्षानंतर प्रतिशुद्ध स्वरूपामध्ये समाजाला पचावी अशा स्वरूपामध्ये आणून ठेवली. दृष्टांत झाला नाथांना. नाथा,
अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला आवळली जातीये, माझा गळा घोटला जातोय, हे जरा मोकळं करा. भक्तीचं अवडंबर माजलं. ज्ञानेश्वरी समाजाला पचेनाशी झाली. ज्ञानेश्वरांची समाधी समाजापासून विन्मुख होऊ लागली, दिसेनाशी झाली. समाज विसरायला लागला ज्ञानेश्वरांसारख्या संतांना. त्यावेळी नाथांनी ती प्रतिशुद्ध करावी, समाधीचा परत पुन्हा जीर्णोद्धार करावा. आणि ही सगळी कामं करून क्रांतिकारक ज्यांचं कार्य असं म्हणता येईल की ज्या काळामध्ये अमुक एका जातीत जन्माला आला म्हणून त्याचा हातचं पाणी मला चालणार नाही असा मानवतेविरुद्धचा सुद्धा गुन्हा केला जात होता, त्या काळात नाथांच्या वाड्यावर सगळ्या जाती धर्माच्या पंक्ती, सगळ्या जातींच्या पंक्ती एकत्र बसत होत्या. गिरिजामाईंसारख्या सौभाग्यवती भेटल्या होत्या. आणि इतका सुंदर नाथांचा प्रपंच की जो पाहून, जी सेवा पाहून भगवंताला यावंसं वाटलं. आणि देव आले. 1 नाही 2 नाही 3 नाही 12 नाही 36 वर्ष भगवंत नाथांच्या घरी राबले. पडेल ते काम केलं, पडेल ती सेवा केली. एकदा श्रीखंड्या म्हणून आले, एकदा माधव म्हणून आले, एकदा केशव म्हणून आले भगवंत. आणि नाथांच्या घरी राबले. अक्षरशः सांगितलं आमच्या मोरोपंतांनी, आवडीने कावडीने, आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी. आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी. एक चिकाय वदावे पडल्या कार्यात वाहिले पाणी. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 रघोत्तमा रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा पडल्या कार्यात वाहिले पाणी. जिथं जिथं नाथांच्या घरी काम पडावं तेथे भगवंतांनी आपल्या दोन्ही हातांनी उचललं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामही करीतो, स्वकरे चंदन घाशी गंगेचे पाणी कावडी भरतो. आणि म्हणून याच नाथांच्या घरी निळोबरा यांनी फार सुंदर वर्णन केलं. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्र गंगा तिरी धूत असे. साक्षात दत्त प्रभूंना ज्या नाथांच्या वाड्याबाहेर दारासमोर चोपदारी करावीशी वाटली आणि साक्षात दत्त प्रभू नाथांच्या वाड्याबाहेर चोपदार म्हणून उभे राहिले, असा भक्तीचा महिमा, असा भक्तीचं सामर्थ्य आणि अधिकार ज्यांचा, ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराज शांतीचे मूर्तिमंत पुतळे, शांती ब्रह्म या पदाला विराजमान झालेले. असंख्य वाङ्मय, असंख्य साहित्य आज तळागाळातल्या लोकांपर्यंत. म्हणजे एखादा डोंबारी जरी आपण कोल्हाटी जरी बघितला तरी त्याच्या मुखात आम्ही कोल्हाटी कोल्हाटी सोहम शब्दे डोलती असं म्हणून नाथांचा अभंग आहे. एखादा गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळे म्हणून संबळ वाजवतो, त्याच्या मुखात नाथांचा गोंधळ आहे. अशा अनेक माध्यमातून मग भारुडा असू देत, गवळणी असू देत, अभंग असू देत, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, सोहिरोबा नाथांचा अभंग आपण ऐकतो. अगदी याच नामाचं सुद्धा तत्वज्ञान ज्या नाथांनी साधं सोपं करून लोकांच्या गळी उतरवलं, असेच शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज आपल्या हरिपाठातल्या या गोड अभंगामध्ये भगवंताच्या प्रती नेमकं आपल्या अंतःकरणामध्ये काय असलं पाहिजे. देवाचं नाम आपण सगळेच घेतो, देवाचं नाम आपण सगळे घेतो, पण ते नाम घेताना त्या नामामध्ये किंवा त्या भक्तीमध्ये नेमकं काय असलं पाहिजे याचा उद्घोष नाथ बाबा वेळोवेळी करतायत. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा 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 जन्म घेणे लागे वासनेच्या अंगी, वासनेच्या संगे. या न्यायाने ही वासना आम्हाला पुन्हा 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 जन्म घ्यायला भाग पाडते. आणि मग आचार्य म्हणतात तसं पुनरपी जननम पुनरपी मरणम या न्यायाने पुन्हा 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 या संसार चक्रामध्ये आम्ही अडकतो, फिरत बसतो. आणि किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित असं म्हणून आपलीच आपण फजिती करून घेतो. मग या चक्रातून जर सुटायचं असेल, ही भवरोग किंवा ही भवचिंता जर आम्हाला सोडवायची असेल ना,
तर चिंतामुक्त होण्याचा, जीवनमुक्त होण्याचा मार्ग संतांनी आम्हाला वेळोवेळी सांगून दिलाय. त्या नाही मागुता जन्म घेणे. ही जन्म मरणाची जर येरझार संपवायची असेल म्हणाले तर काय करावं लागेल? हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता आम्हाला चितेकडे घेऊन जाते आणि मनुष्य प्राणी कायम चिंतेतच असतो. बघा, एखाद्या संसारिकाकडे बघा, प्रापंचिकाकडे बघा, त्याच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असतात. तुम्ही इथे सगळे प्रसन्न चेहऱ्याने आहात, माझं काही म्हणणं नाही. कीर्तन आनंद देतं, होय अंग हरिरूप. पण एखाद्या संसारिकाकडे कायम व्यापलेला असतो बघा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत धावपळ चालू असते, सतत धावपळ. नाथ महाराज म्हणाले, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. म्हणून शांती धरा, उतराल पहिलं तिरा. कायम वखवक आहे ना. भौतिक साधनांच्या हव्यासापायी आम्ही अखंड धावत राहतो आणि वाट्याला येतं ते असमाधान, चिंता, वखवकलेपण, सतत नैराश्य. आणि मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन. 2 वर्षाचं पोरग पण टेन्शन मध्ये असतं. आता मी म्हणते, त्याला मोबाईल नाही दिला की ते टेन्शन मध्ये जातं, त्याला ताकाण तांडव करतो तो. त्या प्रत्येकाच्या टेन्शनची गोष्ट वेगळी आहे, कारण वेगळं आहे. ज्याच्याकडे बघावं तो जीव आज त्रस्त आहे, संत्रस्त आहे, त्रासलेला आहे. संतांना तुमच्या माझ्या बद्दलचा कळवळा वाटला. आईचं अंतःकरण होतं ना. समाजाला स्वास्थ्य मिळावं, मनुष्य मात्राला आल्यानंतर, इथे आल्यानंतर खऱ्या अर्थी जीवनाचं ध्येय गवसावं आणि जीवनमुक्त होता यावं, किंबहुना जीवनाला पूर्णत्व प्रदान व्हावं, या सगळ्याचा भार संतांनी घेतला. ती काळजी संतांना वाटली. म्हणून नाथ महाराज म्हणतात, चिंतामुक्त होण्याचा पर्याय मी तुम्हाला सांगतो. काय करा? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. भगवंताचं नाम मुखाने गायचं, चिंता संपून जाईल. कारण मी म्हटलं मगाशी, चिंता जर केली तर ती चिंता चितेकडे नेते. मग करायचं काय? चिंतन करायचं. चिंतन चैतन्याकडे घेऊन जातं. पंढरीनाथ महाराज की जय. चिंतने चिंतने तद्रूपता असं म्हटलंय. किती चिंतन करायचं? काय होतं? शास्त्रकार म्हणाले, चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रम विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. एका अनुस्वाराचा फरक. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते आणि सजीवाला जाळण्याचं काम चिंता करते. चिंता आम्हाला जाळते. दिवस रात्र माणूस चिंतेत असला ना, त्याला काही सुधरत नाही, काही सुचत नाही. बघा, मग आता या काळामध्ये सुद्धा चिंतामुक्त होण्याकरता आम्ही एखादं वर्कशॉप जॉईन करतोय. सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला जाणून घ्या, स्वतःला ओळखा, तणावमुक्त जीवन जगा. जातो की नाही आपण? ठिकठिकाणी जातो. अनेक कोर्सेस असतात, मेडिटेशनचे अनेक कोर्सेस आहेत. पण संत म्हणतात, काही कुठं काही करायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कुठेच जायची गरज नाही. संतान इतकं, मी नेहमी एक विधान करते, संतान इतकं काउन्सिलिंग आमचं कुणीच करू शकत नाही, केलं नाही. समुपदेशनाचं इतकं सुंदर माध्यम संत वाङ्मय आहे, संत साहित्य आणि संतांचं चरित्र आहे, चारित्र्य आहे. या सगळ्या संत मंदिळीमध्ये अगदी ज्ञानोबांपासून समर्थ रामदास स्वामींपर्यंत, निळोबारायांपर्यंत, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, या सगळ्यांनी तुमच्या माझ्या जीवनातली चिंता दूर कशी करायची याचा उपाय आम्हाला सांगितलाय. आणि त्याकरता काय करा? हरिमुखी गाता हरपली चिंता. भगवंताचं नाम मुखाने घ्यायचं. आणि ते कसं घ्यायचं? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. 2 शब्द नाथांनी वापरले. पहिला शब्द आहे आवड आणि दुसरा शब्द आहे भाव. नाम घ्यायचं, पण ते कसं? आवडीने भावे. पहिली गोष्ट आवड असली पाहिजे. म्हणून मी मगाशी शब्द वापरला. आपल्याकडे सगळ्या गोष्टींकरता सवड आहे, पण इथं नाहीये, कारण आवड नाही, अजिबात नाही. परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, अर्थाचा परमार्थ आम्हाला लगेच कळतो. मग आवड कशी निर्माण होईल? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांना विचारलं, महाराज नामामध्ये आवड निर्माण व्हावी याकरता काय केलं गेलं पाहिजे? महाराज म्हणले, घेत राहा नाम, अखंड घेत राहा, घेत राहा, घेत राहा, करत राहा. आणि नित्य केल्याने त्या गोष्टीमध्ये आवड निर्माण होईल. पण माऊली म्हणते, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नियम करणारी माणसं दुर्लभ आहेत. आम्ही आरंभ शूर हा असतो.
म्हणजे मी माझ्यासह बोलते बरं का, आम्ही काही उपदेश नाही करत, पण आरंभ शूरहा या न्यायाने आमची उपासनेला नामाला सुरुवात तर खरं होते. बसायला नवीन आसन, नवीन जपाची माळ सुरुवात होते. 2 दिवस जातात, मनात विचार येतो बसूनच कशाला करायला पाहिजे, उभं राहून करूया. मग म्हणाले उभ्यानेच कशाला करायला पाहिजे, फिरत 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 नाम चालते की संतांनी सांगितलंय, अहो येता जाता उठत बसता कार्य करता, तदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. सगळीकडे नाम घेतलेलं चालतं. कसंही झालं, उपासनेतलं सातत्य संपलं. पण समर्थ म्हणतात साधकासी सूचना उपासना उपासना, सतत सातत्याने उपासना. कारण उपासनेचं सामर्थ्य आम्हाला समर्थ सुद्धा सांगतात की नाही. मग असं करता करता उपासनेतलं सातत्य खंडित झालं. परत एक दिवस मनात आलं आज माळ हातात घेतलीच पाहिजे का, मुखाने नुसतं होतंय नामस्मरण, झालं माळ बाजूला पडली. काही दिवस गेले, म्हणले आज एखाद दिवशी नाहीच झालं नामस्मरण तर कुठं बिघडतंय. अहो बिघडत आपलं काहीच नाही, बिघडत देवाचं काहीच नाही, बिघडणारे आपलं. त्यामुळे असं करता करता एक दिवस नाम विसरला, माळ विसरला, सगळंच विसरलं, उपासना संपली. त्यामुळे असं नाम न घेता त्या नामामध्ये काय हवी, आवडीने भावे हरिनाम घेसी. नामामध्ये भक्तीमध्ये आवड पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट आहे भाव. भावयुक्त अंतःकरण, श्रद्धायुक्त अंतःकरण. भाव या शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा, विश्वास, प्रेम. भगवंताची भक्ती आम्ही करतो पण त्या भक्तीमध्ये भाव पाहिजे म्हणाले. नेमकं काय आहे 2 शब्दामधला फरक. फार सुंदर एका ठिकाणी ऐकलं होतं. म्हणाले एखादी गृहलक्ष्मी असते, सौभाग्यवती स्त्री असते, पण तिने सगळे सौभाग्याचे अलंकार परिधान केलेत, पण कपाळाला कुंकू नाही लावलं. हे कसं दिसेल. तसं भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. भक्तीत जर भाव नसेल तर ती भक्ती कपाळाला कुंकू नसलेल्या एखाद्या सौभाग्यवतीसारखी दिसेल. खूप मोठ्या व्यक्तीच्या मुखातनं ऐकलेलं वाक्य आहे. मला सांगायचं इतकंच, नाथांनी आम्हाला भाव आणि आवड या 2 शब्दांना अधोरेखित केलंय. नाम घ्या, भक्ती करा. भक्ती करत नाही असं नाही, भक्ती आम्ही सगळे करतो, जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, दान धर्म करतो, सगळं करतो. पण त्यामध्ये भाव आणि आवड या 2 गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण असल्या कारणाने काय मिळतो तो प्रवास कसा आहे ज्ञानोबांनी सांगितलाय. भावे विण मुक्ती बळे विण शक्ती, भावे विण मुक्ती भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, असा क्रम आहे तो. भावाशिवाय मुक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. त्यामुळे भक्ती हवी असेल तर अंतःकरणात भाव, भक्ती निर्माण झाली तर मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण होईल. आणि मग माऊली वडिलांच्या अंतःकरणाने प्रश्न विचारतायत हरिपाठामध्ये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिण शिवाय. कशाला शिणता हो विनाकारण, नुसते आम्ही शीण, आयुष्याचा शीण करतोय. समर्थ म्हणाले जयासी वाटे सुखची व्हावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. सुखाचा मार्ग सांगितलाय. आणि जयासी वाटे दुःख व्हावे, त्यांनी विषय चिंतित जावे. खुशाल विषयांचं चिंतन करत बसा म्हणाले. पण सुख हवं असेल तर भगवंताचं चिंतन, भगवंताचं नाम. आणि ते कसं, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आता दासबोध पारायण चालू आहे ना इथे. सकल संतांनी आपल्या संबंध वाङ्मयातून बघा ना, आम्हाला कायम आमचं मन शांत, चित्त शांत व्हावं याकरता उपाय सांगितले. आणि आमचं सगळं अध्यात्म चित्त शुद्धी करताच आहे. संतांनी आमच्या पाया पडून दंडवत घालून चित्तशुद्धीची कामना केली आहे. दादागिरी अजिबात नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो. संतांनी दंडवत घातलं. सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत. आपुलाली चित्त शुद्ध करा, आपुलाली चित्त शुद्ध करा. दंडवत घातलं आणि चित्तशुद्धीची कामना केली, याचना केली, प्रार्थना केली की बाबा रे चित्ताची शुद्धता फार महत्वाची आहे, मनाची शुद्धता फार महत्वाची आहे. समर्थांनी अख्खा मनोबोध लिहिला. त्याच मनाच्या शुद्धतेसाठी अनेकांनी अनेक प्रकारची वाङ्मय संपदा निर्माण केली.
त्यामुळे आम्हाला नाथ महाराज सुद्धा हेच सांगतायत, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. मनुष्य प्राणी कायम दुःखात राहतो. याचं कारण असं आहे, प्रपंचात सुख शोधतो आणि प्रपंचातलं सुख हे सुख नाहीच आहे, तो सुखाचा भास आहे असं सगळ्या संतांनी वारंवार आम्हाला सांगितलंय. सुख मिळालं असं वाटतं, पण ते सुख नसून सुखाचा भास आहे. म्हणून सुखाचं नाणं उचलतो आम्ही खरं, पण त्याच्या मागे दुःखाचा काटा आपोआप येतो, उचलला जातो. त्यामुळे सुख दुःखाच्या या सगळ्या पसाऱ्यामध्ये आम्ही मनुष्य जीव इतके अडकून जातो आणि मग दुःख आलं की भगवंत आठवतो, सुखात परमेश्वर आठवत नाही. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. सुखापाठीमागं दुःखाचा प्रवेश येतोच जीवनामध्ये. मग संसारामध्ये जे मिळतं सुख ते सुख नाहीच, तो सुखाचा भास आहे. दुःख सुद्धा खरं नाही म्हणाले इथलं. सगळं भ्रमरूप आहे, सगळं भासमान आहे आणि सगळंच मिथ्या आहे. मग असं असताना आम्ही चिंता कशाची करतो, खेद कशाचा करतो? नाथ महाराज म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. तो भगवंत जगत चालक आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, तो सगळं जाणतोय म्हणाले. आणि एका गोष्टीवर कायम विश्वास ठेवूया, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीर ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ जर भगवंतांनी करायची जबाबदारी घेतलीये, आणि हे त्याचं आश्वासन आहे. भगवद्गीतेतला 9व्या अध्यायातला प्रसिद्ध श्लोक आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी सकल प्राणी मात्रांचा योगक्षेम वाहणार आहे. जो मला अनन्य भावानी शरण आलाय त्याचा मी योगक्षेम वाहणार. म्हणजे असं नाही की भक्तांचंच रक्षण केलं, भक्तांचा सांभाळ केला. भगवंतांनी अभक्तांना सुद्धा अभय दिलंय, अभक्तांना सुद्धा सांभाळले, अभक्तांचा सुद्धा उद्धारच केलाय. परमात्म्याला मारायला आलेले सगळे दैत्य कंसानी पाठवलेले, अगदी कंस मामाचा सुद्धा भगवंतांनी जरी मुष्टी प्रहार करून वध केला असला तरी सुद्धा त्याचा उद्धारच केलाय. पुतना मावशी कृष्णाला मारायला आलेली. हा श्रावण महिना पर्व काळ आहे, कृष्णाष्टमीचा पर्व काळ आहे. उद्या भगवंतांची अष्टमीची तिथी आहे आणि अशा शुद्ध पवित्र पावन पर्व काळावर आपण सगळे नामचिंतन करतो आहोत. आपलं केवढं मोठं भाग्य आहे. आणि हे घडायला बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बरं का, इथे बोलवून सुद्धा माणसं येत नाहीत. आपलं काहीतरी पूर्व संचित आहे म्हणून आपण इथं येतो. आपली निवड देवानी केली असं म्हणूया ना. आपल्याला निवडलं देवानी या कामाकरता, या कार्याकरता. काय ऐकायचं? श्रवण देवाचे करावे. समर्थ म्हणतात, माऊली म्हणते, परी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञा घेऊन ज्ञानोबराय सांगतात, श्रवण भक्तीमध्ये, कीर्तन भक्तीमध्ये अत्यंत सुख आहे. आणि सुखाचे सगळे मार्गच आम्हाला संतांनी, बरं सुख म्हणजे तात्पुरतं नाही, शाश्वत सुख सांगितलंय. न संपणारं सुख सांगितलं. त्यामुळे असा खेद करत बसण्यापेक्षा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करण्याचं व्रत भगवंताचं आहे, ब्रीद त्याचं आहे. महाराज म्हणाले, क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. स्वामींचं वचन आहे, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. आपण सगळे हे स्वामींचं तारक मंत्र म्हणतो, निशंक हो निर्भय हो मनारे. माणसं स्वतःच्या फायद्यानुसार, सोयीनुसार त्याचा अर्थ घेतात. आता हेच कायम चोरानी, जो कायम चोरी करतो, दरोडेखोरी करतो, अशा माणसांनी म्हणावं का, जाऊ दे चोरी केली तरी काही नाही, स्वामी पाठीशी आहेत, निशंक हो निर्भय हो मनारे. असं नाहीये ते. भगवंत म्हणतात, यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपसेसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. जे जे करशील ते मला अर्पण कर. आता वाईट कर्म केलं तरी ते भगवंताला अर्पण करायचं का? नाही हो.
निशंक हो निर्भय हो मना रे, निशंक हो निर्भय हो मना रे. निशंक हो निर्भय हो मना रे. प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. निशंक हो निर्भय हो मना रे. निशंक हो निर्भय हो मना रे. प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरण गावी, अतर्क्यावधूत हे स्मरण गावी. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. निशंक हो निर्भय हो मना रे, निशंक हो निर्भय हो मना रे. आज्ञेविना काळ नानेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. फक्त कळणं गरजेचं आहे आणि त्याकरता अत्यंत आर्ततेने आळवावं लागेल. किती आर्तता जी समर्थांनी दाखवली रामाप्रती. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. बघा ना, समर्थ रामासाठी रडायचे, नामदेव महाराज विठ्ठलासाठी रडायचे, तुकोबाराय रडायचे. आपण रडतो का? आपण देवासाठी नाही रडत, आपण प्रपंचासाठी रडतो. पोटचं बाळ जर एखाद दिवशी जेवलं नाही तर आईच्या डोळ्यात पाणी येतं. कुणी लागेल, हृदयाला टोचेल, दुखेल असं जर बोललं तर आम्हाला लगेच त्रास होतो. 25 वर्ष आम्ही ती वाक्य लक्षात ठेवतो आणि तुला बघून घेईन. सरकारने मध्यंतरी धोरण, बऱ्याचदा धोरण आखली जातात. पाणी अडवा, पाणी जिरवा. म्हणजे आमचं जरा उलट आहे, आम्ही ह्याची अडवा त्याची जिरवा. याच्यातच मनुष्यजीव इतका अडकलाय. मग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते आत्मतत्व माझ्यात आहे आणि भगवंताला आळवण्याकरता किती आर्तता असावी लागेल, किती प्रेम असावं लागेल, किती भाव, किती आवड. रामकृष्ण परमहंसांना एका शिष्याने विचारलं होतं, म्हणाले ठाकूरजी देव मला भेटवा, तुम्ही देवाला पाहिलंय, मला देवाला बघायचंय. तुम्ही जसं नरेंद्रमय स्वामी विवेकानंदांना जसं समाधीचा अनुभव दिला, देव दाखवला, तसा मला दाखवाल का? असे बरेच शिष्य असतात बरं का, गुरुचीच परीक्षा घेणारे. पण मग रामकृष्ण परमहंस म्हणाले काळजी करू नको बाबा, चल. म्हणून कलकत्त्याला गंगेच्या काठी नेलं, गंगा नदीमध्ये नेलं आणि अगदी गळ्यापर्यंत पाणी आलं, तिथपर्यंत त्याला नेलं. त्याचं डोकं असं दाबून धरलं आणि पाण्यात दाबलं. नाका तोंडात पाणी जायला लागलं. तेव्हा तो शिष्य म्हणाला, ठाकूर गुरुजी मला मारता की काय? अहो मी मरेन. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी हात सैल केला आणि म्हणाले, आत्ता श्वासासाठी जितका तळमळलास ना, तेवढा देवासाठी जितका जेव्हा तळमळशील तेव्हा देव भेटेल. देव भेटेल. देव कळावा लागतो, देव भेटावा लागतो. देव माऊलींना दिसला, समर्थांना दिसला, तुम्हाला मला का नाही दिसणार? ज्ञानोबरायांना देव दिसला. कसा दिसला हो? योगिया दुर्लभ. योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा माऊलींना दिसला का? तो म्या योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. क्या बात. अनंत रूपे
कसा बघितला मी त्याला, देखिला म्या त्यासी, अनेक रूपांनी नटलेला देव दिसला मला. बाप रखुमा देवी वरू गुण वाणली तैसी, तो म्या देखिला साजणी. देव दिसेल, देव पाहता येईल, फक्त म्हणाले त्याकरता आवड आणि भाव या दोन गोष्टी हव्यात. म्हणून नाथांनी जाणीवपूर्वक आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मुकलील ऐसे नाही. सगळ्या जीवाचं सांभाळ करण्याचं जर ब्रीद भगवंतांचं आहे, तो सगळ्यांचा सांभाळ करतो. मी मगाशी उदाहरण सांगितलं, पुतना मावशी देवाला मारायला आली होती, पण तिचाही उद्धार केला. लोकांनी विचारलं, देवा अहो मारायला आली होती, स्तनाला विष लावून आली होती, तरी सुद्धा तिचा उद्धार केला, गोलोक धामात तिला पाठवलं. भगवंत म्हणाले, हो ती आली होती. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर खूप सुंदर सांगतात. ते म्हणले, पुतना मावशी भगवंताला मारायला आली होती, पण देव म्हणायचे मला तिची मारायला येण्याची जी स्टाईल होती ना ती खूप आवडली. राक्षस येतच होते मारायला, पण ही अशी तशी नाही, ही आई बनून आली होती. हिने मला स्वतःचं दूध पाजलं, दुधाबरोबर विषप्रयोग करायला, त्या उद्देशाने ती जरी मला मारायला आली असली तरी ती माझी आई बनून आली होती. आईला कोणी मारतं का? म्हणून स्वतःच्या आईला जिथे ठेवायचं होतं, पाठवायचं होतं, त्या जागेवर पुतना मावशीला पाठवलं देवानी. म्हणून देव भक्तांचा आणि अभक्तांचा सगळ्यांचाच उद्धार करतो. सगळ्या जीवांचा सांभाळ करण्याचं जर त्याचं ब्रीद आहे तर आपण चिंता कसली करायची? मनुष्य प्राणी कायम चिंतेत आहे, कायम अखंड चिंतेत असतो ना. मग ही चिंता हरण करणारा चिंतामणी संतांना भेटला. त्याला कुणी विटेवर पाहिलं, कुणी हातात धनुष्य घेतलेला पाहिलं, कुणी उंदरावर बसलेला पाहिलं, अनेकांनी अनेक रूपामध्ये त्याला पाहिलं. माऊली म्हणतात, योग्यांना दुर्लभ असलेला तो मला दिसला, आणि तो जो विटेवर आहे, तो जो हातात धनुष्य घेऊन उभा आहे, हातात गदा घेऊन उभा आहे, असे अनेक देवतांचे आपले सगळे अवतार, तोच भगवंत माझ्या हृदयात सुद्धा आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे दर्शन झालं, आत्मदर्शन. आणि मग मिळणारा आनंद किती मोठा आहे माहितीये का? निर्वाण षटकामध्ये जीवनमुक्त अवस्था मिळाल्यानंतर आचार्य काय म्हणतात? अहम निर्विकल्पो निराकार रूपो, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्द रूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम्, अहं न मन्त्रे न तीर्था न वेदा न यज्ञा, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशंका न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं. सगळ्याच्या पलीकडे जातो हा जीव आणि अद्वैताचा उत्तम असा साक्षात्कार या जीवाला लाभतो. पण त्याची सुरुवात इथून आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराज शेवटा या अभंगाच्या शेवटाकडे जाताना म्हणतात, फार चिंता करू नका हो, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. आम्ही आहोत त्या परिस्थितीमध्ये. खरं सांगू का, एक वाक्य सांगून जाते, माझा पूर्वरंग संपवते. सुख 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 म्हणजे जर आम्ही शोधायला लागलो तर कुठंच मिळत नाही. सुख अशी काही वस्तूच नसते. प्राप्त परिस्थितीमध्ये ज्याला समाधानी राहता आलं त्याला सुख मिळवता आलं. हाच संदेश नाथ महाराज सांगतात, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. कर्माचं गाठोडं प्रत्येक जण घेऊन आलाय येताना. इथं ते प्रत्येकाला भोगायचंच आहे. पण हे भोग भोगत असताना ते सगळं सहन करण्याची ताकद परमेश्वर देतोच. पण एवढंच नाही, नाथांचं शेवटचं चरण आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाचे भोग नाश करण्याचं सामर्थ्य सुद्धा भगवंताकडे आहे. पण म्हणाले, आम्हाला इथं आल्यानंतर आमचं काय काम आहे, करायचंय काय? आणिले बांधून
सारे. माझे गुरुजी हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे, खूप सुंदर पद्य रचना आहे त्यांची, तेवढी म्हणून मग आपण पूर्वरंग संपूया. आम्ही येताना सगळ्यांनी बांधून आणले. काय आणले? डबा भाजी पोळीचा नाही, एक कर्माचं गाठोडं आणलंय. तेव्हा जी जी कर्म केली आहेत ती ती या जन्मामध्ये परत भोगायला लागतात. मग काय करायचं? आणिले बांधून सारे ते इथे भोगायचे, ते इथे भोगायचे. आणिले बांधून सारे, आणिले बांधून सारे. आणिले बांधून सारे ते इथे भोगायचे, ते इथे भोगायचे. क्षीण सारा संपवोनी राम हृदयी ध्यायचे. आणिले बांधून आणिले बांधून सारे. माया ममता मोह सारे पाश हे तोडायचे. काय ते कर्तव्य माझे भान हे राखायचे. राम रंगी रंगुनी स्वानंद भुवनी जायचे. आणिले बांधून सारे. धर्म स्मरुनी मानवाचा प्रेम सकळा द्यायचे. प्रेम पाशी सर्व जीवा घट्ट ते बांधायचे. राम रंगी रंगुनी स्वानंद भुवनी जायचे. आणिले बांधून सारे, आणिले बांधून सारे, आणिले बांधून सारे. मग मानवी जीवनाचं प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे? तर जे काही आम्ही येताना आणलंय ते इथं भोगायचंय. पण भगवंताच्या नामाने काय होणार आहे? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, सुखाचे दुःखाचे सगळे भोग, त्या दुःखाचे भोग भोगताना मनुष्य संत्रस्त होतो, देवापासून दूर जातो ना. नाथ महाराज आम्हाला खात्री देतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. त्यामुळे काय करायचं? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पूर्वरंगाला इथेच विश्रांती देते. उत्तर भागाकडे वळताना एकदा अभंगाचा आठव करूया आणि मग आख्यानाकडे जाऊया. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी.
श्यामजी पैरी नहीं ये नहीं सारी पैरी नहीं ये नहीं सारी पैरी नहीं ये नहीं सारी सखी सहेली हासा करे देगी गाली रंग न डालो श्यामजी रंग न डालो श्यामजी कैसे वो खिलाड़ी मानत नहीं कैसे वो खिलाड़ी कैसे वो खिलाड़ी मानत नाही कैसे वो खिलाड़ी मानत नाही बर जोरी ना कारा मोपे दूंगी गाली रंग न डालो श्यामजी श्यामजी रंग न डालो श्यामजी डालो श्यामजी डालो जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करायचा. गोड हाताने मस्त टाळी वाजवा. मुखाने मस्त सुंदर असं गोड असं नाम घेऊया. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. येऊ द्या आवाज. टाळी वाजवा. खणखणीत टाळी वाजवा. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज. नमः पार्वती पते. हर हर महादेव. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी. त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी. त्रिविक्रम यतीच्या गर्वा हरुनी. पुत्र दिला वांझेला. पुत्र दिला वांझेला.
साधकाला आहे. श्रावण पर्व काळ आहे, आजचा वार गुरुवार आहे, म्हणून या आख्यानाचं प्रयोजन केलंय. अतिशय सुंदर असा प्रसंग गाणगापूर क्षेत्रामध्ये घडलेला. श्रोते हो, भगवान श्री प्रभू दत्तात्रयांचं नृसिंह सरस्वती या अवतारामध्ये ज्यावेळी गाणगापूर इथं वास्तव्य होतं, त्या काळामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा सामर्थ्याचा अनुभव, भगवंताच्या सद्गुरूंच्या सामर्थ्याचा अनुभव भक्तांना वेळोवेळी प्राप्त झाला, वेळोवेळी मिळाला. निष्ठावान साधकाला, निष्ठावान भक्ताला भगवान प्रभूंच्या सामर्थ्याची प्रचिती वेळोवेळी मिळत होती. आणि झालं असं, साक्षात प्रभूंचं, महाराजांचं वास्तव्य गाणगापुरात आहे. गाणगापूरला आज जर आपल्यापैकी कोणी मंडळी गेला असाल तर तिथे जो प्रभूंचा मठ आहे, त्या मठापासून काही अगदी 2 मैलाच्या अंतरावरती भीमा नदी आणि अमरजा नदी संगम आहे. भीमा आणि अमरजेचा संगम आहे. मठापासून भीमा नदीचा आणि अमरजा नदीचा संगमापर्यंतचे जे ठिकाण आहे, त्याबरोबर त्या मधल्या अंतरामध्ये विश्रांती कट्टा नावाचं एक ठिकाण आहे. आणि त्या विश्रांती कट्ट्याजवळ आजही तो विश्रांती कट्टा आहे. त्या विश्रांती कट्ट्याला लागून त्या काळामध्ये तिथे एक शेत होतं. आणि त्या शेताचा त्यावेळचा मालक हा दत्तप्रभूंचा, स्वामींचा निष्ठावंत भक्त होता. त्यामुळे आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आता महाराज आम्हाला सांगून गेले ना, मनामध्ये आवड होती, भाव होता, निष्ठा होती, श्रद्धा होती. आणि त्याचा परिणाम काय झाला आपण कथाभागामध्ये ऐकायचंय. काय झालं, रोज दत्तप्रभूंचा नियम असा होता की मठापासून संगमावर आपल्या शिष्यांना घेऊन, काही कधी क्वचित प्रसंगी एकटे स्नानाला जायचे. आणि स्नानाला जाताना आणि येताना तो जो विश्रांती कट्टा आहे ना, तिथं त्यांचं नेहमीच नित्याचं ते बसण्याचं, विश्रांती घेण्याचं स्थान, म्हणून तो विश्रांती कट्टा. प्रभू रोज जाताना येताना त्या कट्ट्यावर थोडा वेळ बसायचे. आणि हे बसले की या शेतकऱ्याच्या हातामध्ये जे काही काम असेल तो खाली टाकून द्यायचा आणि प्रभूंकडे पाहायचा, निष्ठेने त्यांना उभा राहून नमस्कार करायचा. अत्यंत सुंदर असा मनातला भाव, उच्च कोटीचा होता. तो भाव प्रभूंना कळाला. देवाचं आपल्याकडे लक्ष नाही असं आपल्याला वाटतं, पण तुलसीदासजी म्हणतात, चीटी के पाव में घुंगरू भजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने. देव आमच्याकडे लक्ष ठेवू नये, पण आमचं लक्षाकडे लक्ष आहे जास्त, देवाकडे लक्ष कमी आहे आमचं. इतकी निष्ठा, इतका भाव, भगवंताचं सतत नामस्मरण, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अखंड नाम घ्यायचा, हातात काम मुखात नाम. आणि असं करता करता एक दिवस दत्तप्रभूंनी विचार केला की या साधकाचा, या शेतकऱ्याचा, याचा भाव काहीतरी वेगळा आहे, याची निष्ठा विलक्षण आहे. कदाचित याला काहीतरी हवं असेल म्हणून हो रोज आपल्याला नमस्कार करत असेल. हे आपल्या बाबतीत असंच असतं की नाही, आपल्याला काहीतरी हवं असतं म्हणून आपण जातो की नाही देवाच्या दारात. देवाच्या दारात आपण विनाकारण जातो का? नाही. सकाम भक्ती करणारे आम्ही माणसं आहे, म्हणून मनुष्याची भक्ती, आम्ही लबाड भक्ती करतो, आमच्या भक्तीमध्ये लबाडी असते. तुकोबरायांना भगवंत सांगायचे ना की अरे माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, सगळे व्यापारी आहेत. पहिल्यांदा काहीतरी हवं असतं, ते मिळवण्याच्या अपेक्षेने येतात, पण निष्काम भक्ती करणारे साधक कमी आहेत. त्यामुळे आम्ही देवाकडून सगळं मागतो, देवाला नाही मागत. आणि संतांनी नेमकं वेगळं केलं, संतांनी देवाला मागितलं. प्रभूंना वाटलं याचा काहीतरी भाव असेल, याला काहीतरी हवं असेल, तर आपण एखाद दिवस थांबूया. म्हणून एका दिवशी साक्षात प्रभू दत्तात्रय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज थांबले आणि त्या शेताच्या बांधावर उभे असलेल्या त्या शेतकऱ्याकडे पाहिलं. जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना, जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना. काय घडलं? एक दिवस प्रभू त्या शेताजवळ थांबले. जाती संगमी श्री गुरु मूर्ती स्नाना, मार्गी बंदी तो शेतकरी राजा, मार्गी बंदी तो शेतकरी राजा. त्यास पुसती
विचारलं, बाबा रे, रोज मला तू निष्ठेने नमस्कार करतोयस, रोज मी पाहतोय, एकही दिवस चुकला नाही की तू थांबला नाहीस आणि मला पाहिलं नाही, मला नमस्कार केला नाही. काय हवंय? मी आज तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवं ते मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. बोल. कल्पना करा ना, साक्षात प्रभू आपल्या समोर उभे आहेत महाराज, आणि आपल्याला मागतायत, आपल्याला म्हणतायत, शंकर बाबा स्वतः आपल्याला म्हणतायत, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय हवं ते. काय मागू आपण? आपल्यापुरता विचार करूया. प्रत्येकाची लिस्ट ठरलेली असते, यादी माझी पण ठरली नाही का? आपण प्रपंचातलं मागणं मागतो, पण या पलीकडचं मागणं भक्तांनी मागावं ही अपेक्षा आहे संतांची. काय मागितलं? तुकोबा म्हणले, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. समर्थांना विचारलं, काय हवंय तुम्हाला? समर्थ म्हणले, कल्याण करी रामराया जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तुची सावरी. स्वतःसाठी काहीच नाही. ज्ञानोबांना म्हटलं, ज्ञानोबराय म्हणाले, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. नामदेव महाराजांना विचारलं, महाराज म्हणले, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. सकल संतांनी स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. या भक्ताची अवस्था अशीच होती हो. म्हणून प्रभूंनी भाव ओळखला, थांबले आणि म्हणाले, माग ना, काहीतरी माग. मी म्हणतो म्हणून माग. तो शेतकरी म्हणे, नाही महाराज, आता अनपेक्षित अचानक आलेला हा प्रश्न, अचानक प्रभू गुरु थांबलेत तिथे आणि म्हणतायत काहीतरी माग. मग तो गडबडला, थोडासा धांदल झाली जरा, आणि म्हणाला, गुरुदेव, मला खरं तर काहीच नाही मागायचं, नको मला काही. माझं शेत आहे, माझी जमीन आहे, थोडीफार पोटापुरती पिकतंय, आणि कुटुंबाला पुरेसे एवढं वर्षभर व्यवस्थित आरामात सगळं तुमच्या कृपेने सगळं चालू आहे, मला काहीच नको म्हणाले. तरी तू एवढा निष्ठेने नमस्कार करतोस रोज मला, आज माझी इच्छा म्हणून काहीतरी माग. याला काही मागायचं नव्हतं आणि देवाला द्यायचं होतं. शेवटी शेतकरी न राहून म्हणाला, गुरुदेव, मला काही नको आहे, पण तुम्ही माग 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 म्हणून छान माझ्या मागं लागलायसा, मग मी मागतो तेवढं द्या म्हणजे झालं. काय मागावं? महाराज. बरं का महाराज, आम्ही अडाणी, आम्हासनी काय मागायचं, कसं मागायचं ते नाही कळत. एक डाव तुम्ही सांगशीला? तुम्ही सांगन तेच मागन, दुसरं नाही मागायचं मी. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. लई शेत पिकावं हेची एक सांगायचं, लई शेत पिकावं हेची एक सांगायचं. महाराज, महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं. तरी पिकले माझे शेत सांगतो वचना. बर का गुरुदेव, हे जे माझं शेत आहे की नाही, दुसरं काय मागू मी? या शेतात मला भरपूर धान्य पीक मिळेल असं काहीतरी करा. मग तू काय करशील सांगू का? जरी पिकले माझे शेत सांगतो वचना, देईन अन्न मी देवजना ब्राह्मणा. मागण मागण झणी मागुनी दया पुरवायचं, लई शेत पिकावं हेची एक सांगायचं. महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, महाराज अडाणी आम्ही, अहो काय मागायचं, अहो काय मागायचं, अहो काय मागायचं. काहीच कळत नाहीये, पण तरी सुद्धा भगवंतांच्या अट्टहासानुसार याला साथ म्हणतात. बरं का, का जीव तोडून वाजवणं मेहनतीने. आणि काय असतं, ही मंडळी आपल्याला दिसतात, वर्षानुवर्ष ही सेवा आहे. एकदा टाळ्या वाजव ना जोरदार. आणि मी नेहमी असं कीर्तनामध्ये म्हणते की स्वरब्रह्म, नादब्रह्म आणि शब्दब्रह्म एकत्र आलं की मग कीर्तनात परब्रह्म साकार होतं.
इतकी गोड नादब्रह्माची स्वरब्रह्माची सेवा करतात ही मंडळी. या शेतकऱ्याच्या मागे देव लागलाय, म्हणजे देव भक्ताच्या मागे लागलाय. काहीतरी माग, काहीतरी माग. मागायचं नव्हतं, पण देव मागे लागला म्हणून सांगितलं, महाराज आम्ही अडाणी यायचा, आम्हाला काय मागायचं ते नाही कळत, पण मी सांगतो मला या पिकावर भरपूर धान्य द्या. मग मी काय करेन, मी गोरगरिबांना वाटेन, देवा ब्राह्मणांना दान करीन, पोटापुरतं मिळेल आणि बाकीचं उरलेलं सगळं दान करीन. त्याचं ते उदात्त मागणं ऐकलं आणि प्रभूंचे डोळे पाणावले. पण मग आता मागणं तर मागितलं, पण देव भगवंताची भक्ताची कायम परीक्षा पाहतो ना, म्हणून सांगितलं, बाबा रे तुझी इच्छा जरूर पूर्ण होईल, पण त्याआधी आता मी संगमावर स्नानाला चाललोय, परत येण्याची वेळ तुला माहितीये, मी जाणार आणि येणार त्या मधल्या वेळेमध्ये तू काय करशील सांगा ना प्रभू, तुम्ही म्हणाल ते करेन. मी जाणार आणि येणार त्या मधल्या वेळेमध्ये तुझ्या शेतात हे जे आत्ता पीक उभं आहे, वाऱ्यावर डोलतंय, अहो ज्वारीची कणसं अशी आली होती तट्ट, आणि पीक आता काढणीला आलंय, अशा परिस्थितीतलं ते पीक प्रभूंनी सांगावं, हे पीक तुझ्या शेतात जे उभं आहे ते आता उभं पीक कापायचं, आडवं करायचं, आणि ते काम मी परत येण्याच्या आत झालं पाहिजे. हा निष्ठावान होता, साधक होता, भक्त होता. गुरूंनी सांगितलेली आज्ञा प्रमाण मांडली. प्रभू निघून गेले आणि यांनी 4 गडी कामाला सांगितले, उभं पीक कापायला सुरुवात केली. मुखात नाम, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नाम सुरू आहे आणि हाताने पीक कापायचं काम सुरू आहे. आता हे सगळं चालू आहे शेतात, पण घरी निरोप मिळाला कुणाकडून तरी त्याच्या पत्नीला, बायकोला, आणि ती तावातावानी अगदी ताड 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 करत शेतात आली. आपल्या पतीला सांगितलं, अहो असं उभं पीक कापून कधी कुणाला धान्य मिळतंय, अहो कोण गुरु भेटलाय तुम्हाला. म्हणून गावच्या पाटलाला, गावातल्या लोकांना सगळ्यांना सांगायला लागल्या, गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक अमुचा जाणा. यांना कोण गुरु भेटलाय गावच्या पाटलांना सांगायला लागली, पाटील पाटील अहो धावा, कुणाच्या तरी नादी लागलेत म्हणाले, कोण गुरु भेटलाय, आणि त्यांच्या नादी लागून माझ्यावर गुरु गुरु करतोय म्हणाले माझा पती. गुरु नव्हे हा महाभयंकर, घातक अमुचा जाणा, ढोंग करून या जगा फसविणे, ऐसा यांचा बाणा. अरे कसले ढोंगे साधू म्हणाले, गुरु कसले, असं उभं पीक कापून कधी कुणाला धान्य मिळतं का. शेतकऱ्यांनी शांतपणे सांगावं, बाई ग ही गोष्ट मी तुला आधीच सांगायला हवी होती, पण आनंदाच्या भरात सांगायला विसरलो. ऐक, आज स्वतः माझे सद्गुरू गुरु आपल्या शेताजवळ थांबले, स्वतःहून माझ्याशी बोलले, स्वतःहून मला विचारलं काही हवंय का. अगं त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं काम आहे, आपलं काम आहे. गुरु थांबले शेतापाशी, त्यांनी प्रेमे हाक दिली मजशी, बोलले आपण ते माझ्याशी, फळले पुण्य आपुले, पीक काप आज्ञा त्यांची, भाग्ये संधी मिळाली सेवेची, तुझ्याही सहकार्याची कांक्षा माझे मनी असे. गुरुचरित्राचं वाचन जर आपण नित्य करत असाल ना, तर थोडासा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे की शेतकऱ्यावर कशी कृपा केली भगवंतांनी. या प्रसंगामध्ये पत्नी ऐकायला तयार नाही, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी तिलाही न जुमानता पीक कापायला सुरुवात केली. पण गावचे पाटील, गावची सगळी मंडळी, सगळे लोक आले होते, आणि गावच्या लोकांनी पण सांगितलं, अरे असं कुणाच्या नादी लागून असं उभं पीक कापून धान्य मिळतं रे, अरे कशाला चांगला प्रपंच करतोयस, कशाला सगळं बिघडवायला निघालायस. शेतकऱ्याची निष्ठा आढळ होती, भाव सुंदर होता भगवंताच्या प्रतीचा. त्यामुळे त्यांनी सांगितलं, पाटील हे बघा शेत माझं आहे, सद्गुरूंचा आदेश आहे, तुम्ही कसलीच चिंता करू नकासा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सगळी चिंता परमेश्वरावर सोपवली आहे, तुम्ही काही चिंता करू नका. पाटील म्हणाले, हो ना, ऐकणार नाहीस, मग प्रतिवर्षाहुनी दुप्पट सारा देईन मान्य तू कर हे. दरवर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट सारा जमा करायचा यावर्षी, आणि तसं लिहून दे लेखी.
शेतकरी म्हणाला काय लिहायचं ते तुम्ही लिहा, मी दुप्पट काय, अहो तशीच वेळ आली ना तर 10 पट सारा वसूल, 10 पट सारा तुम्हाला देईन. हा विश्वास होता सद्गुरूंच्या प्रती, गुरुदेवांच्या प्रती. सगळे निघून गेले, नाईलाज झाला. आणि तथापि आता गुरु परत यायची वेळ आली होती ना. प्रभू स्नानाला निघून गेले होते, मध्ये बराच वेळ गेला या सगळ्या प्रकरणात. सद्गुरू येण्याची वेळ निकट आली. मग आता पीक तर कापून पूर्ण झालं पाहिजे म्हणून अजून 4 गडी कामाला सांगितले आणि परत जोमाने पीक, उभं पीक कापायला सुरुवात केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळं पीक कापून आडवं केलं आणि हा बांधावर उभा राहिला भगवंतांची वाट पाहत. प्रभू या, आता तुम्ही केव्हाही आलात ना तरी तुमची आज्ञा मी पालन केलेली आहे, तुमच्या आदेशाचं पालन केलंय. हा निष्ठावंत होता. श्रद्धा तयाची गुरुराज पायी, आज्ञेप्रमाणे करण्यास जाई. श्रद्धेने निष्ठेने सगळं पीक कापून आडवं केलं आणि देवाची वाट पाहत समोर उभे राहिले बांधावरती. आज दत्तप्रभूंनी मुद्दाम उशीर केला होता. पीक कापायला सांगणं ही पहिली परीक्षा, त्यात पास झाला बघतो म्हणून आता दुसरी परीक्षा घेत आहेत. आणि दुरूनच शेतकऱ्याकडे पाहिलं. शेतकऱ्याला राहवत नव्हतं. माझं पीक पहा, मी आपल्या आज्ञेचं पालन केलंय, माझ्या शेतावर येऊन जा. हे असं म्हणता 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 अहंता आणि ममता कधी निर्माण झाली कळलं नाही. पण पटकन प्रचिती आली की देवा खरं तर मी कोण आहे. प्रणवातीता प्रेमवर्धना प्रकाशमूर्ते शरण तुला मी. आता शरणागती पत्करली. माझं शेत, माझं पीक म्हणता म्हणता मी कोणीच नाही. प्रकाशमूर्ते शरण तुला मी, प्रकाशमूर्ते शरण तुला मी. दत्त दिगंबर गावो रसना, तव दर्शन या घडू द्या नयना, घडू द्या नयना. नसो जगतिया उगाच केवळ, नसो जगतिया उगाच केवळ माया मोहलळा. भगवंत आहे आणि म्हणून परमात्म्याला सांगतायत तू मालक मी तुझाच नोकर, तू मालक मी तुझाच नोकर. तव सेवेसी झिजोतले कर, सेवे तुनिया प्रगटो सुंदर, सेवे तुनिया प्रगटो सुंदर. विशाल भगवंताशी सगळी नाती जोडता येतात. मालक नोकराचं सखा म्हणून भगवंताला पाहता येतं. पण असं एक नातं आहे की जे जगाच्या पाठीवर कुणीच नाही तोडू शकत. म्हणून भगवंताशी कुठलं नातं असावं बघा. तू आई मी तुझे लेकरू, दत्ता मज तू दूर नको करू. तू आई मी तुझे लेकरू, दत्ता मज तू दूर नको करू. दत्त दिगंबर नामी निरंतर, नारायण रंगला.
आणि देवाला हाक मारली, का थांबला तुम्ही हो, झणी यावे कापले पापिक. लवकर या ना देवा, आता नाही थांबवत, आता लवकर या, कापलेलं पीक बघा, सगळं पीक उभं पीक आडवं केलंय. आणि भगवंतांनी त्याचा तो भाव पाहिला, जवळ आले आणि शेतकऱ्याला सांगितलं, बाबा रे, पीक कापलंस? हो, कापून टाकलं. खरंच कापलंस? अहो बघा ना प्रभू, आत्ता सगळं पीक उभं होतं, सगळं कापून आडवं केलं. अरे पण कशाला कापलंस? मी सहज बोललो होतो. आता असं उभं पीक कापून धान्य मिळतं? आता बायका पोरांची उपासमार होणार, वर्षभर खाणार काय? एवढा विश्वास ठेवतात का? सगळं पीक कापून टाकलंस? पण याही प्रश्नांनी जरा सुद्धा चलबिचल न होता हात जोडले आणि सांगितलं, प्रभू आपल्या आज्ञेचं पालन करणं हे माझं काम होतं, ते मी केलं. आपण जे काही फळ द्याल ते मला मान्य आहे. आपण काही द्याल किंवा न द्याल त्यात मी संतुष्ट आहे. फक्त एकदा हे कापलेलं पीक बघून घ्या. त्याही परिस्थितीत त्याचा तो निश्चल भाव पाहिला आणि भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नको, याही परिस्थितीत तुला भरपूर धान्य मिळणार. आणि म्हणून भगवंत स्वतः साक्षात दत्तप्रभू महाराज आपल्या मठात निघून गेले. मठात गेले, स्थिर आसन घातलं आणि पंचमहाभूतांना आज्ञा केली. आणि पाहता 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 सगळंच वातावरण बदललं. अचानक मेघ दाटून आले आकाशामध्ये आणि घनघोर विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट आणि अचानक मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरुवात झाली. साम पग मनी नी सा नी पग रे सा. आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले. अचानक ढगांचा कडकडाट व्हायला लागला, विजांचा कडकडाट होतोय, मुसळधार पाऊस सुरुवात झाली. आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले. वर्षत अमृत धारा, वर्षत अमृत धारा, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत दाटले, आकाशी घनत विजा चमकती, घडघड घडघड मेघ गरजती, सोसाट्याने वायू वाहती, सोसाट्याने वायू वाहती. गुरु आज्ञा सुखकारा, गुरु आज्ञा सुखकारा. आकाशी घनत दाटले, आकाशी घन, आकाशी घन, आकाशी घन दाटले. धो 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 धो
पर्जन्यवृष्टी पावसाला सुरुवात झाली आणि सगळ्यांची पिकं मातीमोल झाली. ज्यांनी ज्यांनी या शेतकऱ्याला मूर्खात काढलं होतं ना, सगळं जमीनदोस्त झालं. पण हे एक क्षेत्र एवढं भाग्याचं ठरलं. काही दिवस निघून गेले आणि पीक कापल्यामुळं ओले सड होते जमिनीमध्ये, तसेच एकेका सडाला 20-20, 25-25 अंकुर फुटले आणि अत्यंत जोमानं पीक वाढायला सुरुवात झाली. गुरुकृपा काय फळ देते याचा अनुभव शेतकऱ्यांनी स्वतः, त्याच्या पत्नीनी आणि सगळ्या गावकऱ्यांनी घेतला. शेतकऱ्याची बायको आली, सगळ्यांची क्षमा मागितली, आपल्या पतीची क्षमा मागितली आणि परिणाम काय हो, प्रचंड भरघोस असं जोमाने पीक वाढलं. त्याच क्षेत्रामध्ये दुप्पट 10 पट पीक आलं. धान्य तितकंच. पिकाची कापणी, खंडणी, मळणी सगळी कामं झाली आणि ही रास पडली धान्याची. सगळ्या गावाला धान्य वाटून टाकलं. आपल्या गरजेपुरतं घरात धान्य ठेवून झालं तरी शिल्लक. म्हणून पाटलांना बोलावून घेतलं, गावचा सारा जमा केला आणि पाटलांना सांगितलं होतं, पाटील मी म्हणलं होतं तशी जर येळ आली तर दुप्पट काय 10 पट सारा देईन. हे घ्या, माझ्या गरीबाच्या घरात धान्य ठेवायला आता जागा नाही. एवढं इतकं भगवंताचं देणं आहे. काय आनंद हो. पिके होती सुंदर आली, पिके होती सुंदर आली, परिपर्जन्ये भूमी लोळली, अगणित हानी तदा जाहली, गुरुनिंदा ही फळास आली, नवलपरी या शेती जाहली, पीक शतगुणी देत पातले, नवलपरी या शेती जाहली, पीक शतगुणी देत पातले, कृषिका डोळा पाणी आले, कृषिका डोळा पाणी आले. पाहुनी पत्नी वचना बोले, सगळ्या गावाला गोळा केलं. बघा बघा गुरूंची लीला. इतके दिवस लाली होती डोळ्यामध्ये, आता लाली गेली आणि लीला दिसली भगवंतांची. पाहुनी पत्नी वचना बोले, म्हणते जाऊ चला मठाला, श्री गुरु चरणी ठेवू भाला. आता मठात जायचं, आता भगवंताचं दर्शन घ्यायचं. म्हणते जाऊ चला मठाला, श्री गुरु चरणी ठेवू भाला, पूजा करुनी आशीर्वादा, घेऊन नांदू सुखी संपदा, येऊन ते पूजते श्री गुरु आशीर्वाद त्या देते, येऊन ते पूजते श्री गुरु आशीर्वाद त्या देते, येऊन ते पूजते श्री गुरु आशीर्वाद त्या देते. सगळं पूजा साहित्य घेऊन सगळी मंडळी मठात आली. साक्षात दत्तप्रभू समोर आहेत. शेतकरी समोर आला, प्रभूंच्या पुढे दंडवत प्रणाम केला आणि ही अशी थोडीशी मागे उभी आहे बरं का पत्नी. का आपण यांना शिव्यांची लाखोली वाहिली, नको नको तसं बोललो, अविश्वास दाखवला, आता समोर जायचं कसं, म्हणून हिचं मन हिला खातंय. पण दत्तप्रभूंची कृपा काय आहे श्रोते हो, त्यांनी शेतकऱ्याला तर आशीर्वाद दिलेच, पूजा स्वीकारली, पण त्यांच्या पत्नीकडे सांगितलं बघून की बाई ग, तुम्ही कशाही वागला असलात तरी सुद्धा माझ्या भक्ताची पत्नी आहात, माझ्या दासाची पत्नी आहात, त्यामुळे ज्यात माझ्या दासाचं भलं तेच तुला लाभलं. जा म्हणाले, चिंता करू नकोस, ज्यात माझ्या भक्ताचं कल्याण आहे तू त्याला सांभाळतेस ना. म्हणून खरं सांगू, तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तुकोबरायांची काळजी भगवंत घेतच होते, पण अवलामाईची काळजी जास्त परमेश्वर घ्यायचे. ती तर शिव्यांची लाखोली वाहत होती देवांना, पण तरी सुद्धा प्रचंड भगवंत सांभाळ करत होते जिजाई मातेचा. तसं ज्यात माझ्या भक्ताचं भलं आहे ते तुला लाभलं, घरी जा, चिंता काळजी करू नका. श्रोते हो, भगवंताचं देणं हे असं आहे, सगळ्यांना देऊन शिल्लक राहिलं, कायम उरलं. आणि असा हा भगवंत आहे, अनंत हस्ते कमला कराने, देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा ती तुक्या कराने, किती रक्षसी मग दो कराने. अनंत हाताने देव देत असतो, या 2 हातांनी ते घ्यायला कमी पडतं, पण जर तेवढ्याच अनंत हाताने तो काढून घ्यायला लागला तर आम्ही या 2 हातांनी त्याचं किती रक्षण करणार. म्हणून जे भगवंतांनी दिलंय ना त्याच्यामध्ये समाधानी राहणं, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. हाच आशय मनात ठेवूया. भगवंताचं देणं अपार आहे, परमेश्वराने नितांत आम्हाला काहीतरी देऊन ठेवलंय, त्याची जाणीव ठेवणं, घेतलेला प्रत्येक श्वास त्याच्या नामस्मरणात घेणं, श्वास घेतानाचा सूर आणि सोडतानाचा सूर हा त्याच्याच नामात असावा, ही संतांची अपेक्षा आहे. आणि ते नाम सुद्धा कसं घ्यायचं, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे
हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरपली चिंता. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेळवाकडा गेला असेल तर मोठ्या अंतकणाने क्षमा करा. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. झालेली सेवा सद्गुरू श्री शंकर बाबांच्या चरणावर समर्पित करते. माझ्या दोनही साथीदारांना वंदन करते आणि सेवेला विराम देऊया. समर्थांची म्हणाला अर्थ.